नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होते की टीईटी ची बॅच मास्टर टीचर या ॲपवरती कधी येते। तर मास्टर टीचर या ॲपवरती टीईटी एग्जामसाठीची जी काही बॅच आहे तर ती 16 सप्टेंबर पासून आपण सुरू करतोय। या बॅच संदर्भातली जी काही संपूर्ण माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी आपण सर्वांनी विसरू नका। बघा, या बॅचमध्ये आपल्याला कोणकोणत्या फॅसिलिटीज देण्यात येणार आहेत त्या संदर्भात अगोदर आपण इथे जाणून घेऊया। मिशन टेट बॅच या नावाने आपण ही बॅच जी काय आहे तर इथे स्टार्ट करतोय, जी की शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी या ठिकाणी ही बॅच असणार आहे। तर या बॅच मध्ये टीईटी 2021 मध्ये 753 विद्यार्थी जे काय आहेत तर पात्र झालेले आहेत। कारण मागच्या जे काही आपण बॅचेस घेतलेल्या होत्या या बॅचेस मध्ये 753 विद्यार्थी जे काय आहेत तर टीआयटी साठी तिथे पात्र झालेले होते। आणि त्यानंतर आता या दोन्ही एग्जाम पास होऊन 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी जे काही आहेत तर आज शिक्षक पदी निवड झालेले आहेत। यामध्ये ही जी काही बॅच असेल यामध्ये सगळे जे काही विषय आहेत तर ते तुम्हाला इथं शिकवण्यात येतील, ज्यामध्ये की जे टीईटी साठी आपल्याला इथे लागणार आहेत। त्याचबरोबर यामध्ये सगळ्या ज्या काही फॅकल्टी आहेत त्या एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत। डेली लाईव्ह लेक्चर्स चालतील, त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला तिथं अवेलेबल होतील। यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स किती तास असतील? 5 ते 6 तास डेली जे काही आहेत तर लेक्चर्स इथं लाईव्ह चालणार आहेत। त्या सोबत तेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा राहणार आहेत, म्हणजे की एखाद्या वेळेस जर समजा तुमचं बघणं झालेलं नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नंतर सुद्धा बघू शकता। रेकॉर्डेड मध्ये जो काही व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला तिथं अवेलेबल राहील आणि तो व्हिडिओ कितीही वेळेस तुम्हाला बघता येणार आहे। अनलिमिटेड टाइम्स जे काही आहेत तर व्ह्यूज आहेत। 1 वर्षभर या बॅचची तुम्हाला व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे। जरी समजा परीक्षा ही येत्या 2 महिन्यामध्ये असेल तर त्यानंतर सुद्धा तुम्हाला हे लेक्चर जे काय तर तिथे बघण्यासाठी 1 वर्षभर अवेलेबल आपण करून दिलेले आहेत। यामध्ये पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट्स ज्या काय तर त्या अवेलेबल आहेत। याच्या सोबत तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकता। त्यानंतर डाउट क्लिअरिंग सेशन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत। डाउट जे काही असतील तर त्यासाठीचे तुमचे टेलिग्रामचे ग्रुप असतील, त्यावरती तुम्ही जे काही तुमचे डाऊट आहेत तर तिथे तुम्ही शेअर करू शकता। त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आन्सर्स वगैरे जे काय तर तिथे दिले जाते। आता यामध्ये फीस कशा पद्धतीची आहे त्या अगोदर आपण जाणून घेऊया की फॅकल्टीज कोणकोणत्या आहेत। तर नांदेव वराडे सर आहेत की जे गणित आणि गणित आणि भूमिती या ठिकाणी इथे घेणार आहेत। तर त्याचबरोबर यांच्या सोबत अनिल तोरडमल सर आहेत की जे गणित आणि भूमिती हे विषय जे काय आहेत तर या ठिकाणी घेणार आहेत। प्रमोद सर आहेत की जे विज्ञान हा विषय या ठिकाणी घेतील। त्यानंतर डॉक्टर किरण अहिरराव सर आहेत की जे मानसशास्त्र हा विषय त्या ठिकाणी घेणार आहेत। विशेषतः सरांचं बाल मानसशास्त्र यामध्ये पीएचडी झालेलं आहे। त्यानंतर परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र हे जे काही विषय आहेत तर ते ज्ञानेश्वर राठोड सर या ठिकाणी घेणार आहे। त्याचबरोबर मी गणेश सावंत या ठिकाणी मराठी घेणार आहे। त्याचबरोबर विनोद पोहेकर सर आहेत की जे इथे इंग्लिश लँग्वेज हा विषय आपल्या सर्वांना शिकवते। आता यामध्ये पेपर फर्स्टची जी काही बॅच आहे तर पेपर फर्स्टची ज्यांना बॅच परचेस करायची असेल तर त्यासाठी फी जी काय आहे तर 1999 रुपये आहे। यावरती 20% डिस्काउंट असेल। आपण गणपती हा कोड जो काय आहे तर त्या ठिकाणी यूज करू शकता, कारण सध्याच्याला गणपतीचं सीझन जे काही तर सुरू आहे त्यामुळे आपण जो काही कोड या ठिकाणी अवेलेबल केलेला आहे तर तो गणपती हा आहे। त्याचबरोबर टीईटी पेपर 2 ही जर आपल्याला बॅच परचेस जर करायची जर असेल तर यामध्ये 1999 रुपये एवढी फीस आहे। याच्यावरती सुद्धा 20% डिस्काउंट जे काही तर आपल्याला देण्यात आलेले, सेम तुम्ही कोड इथे यूज जो काही आहे तर तो करू शकता। त्यानंतर पेपर फर्स्ट आणि सेकंड हे जर एकत्रित तुम्हाला परचेस जर करायचे जर असेल तर 2499 रुपये एवढी फीस जी काही आहे तर या बॅचची इथे देण्यात आलेली आहे। आणि याच्यावरती सुद्धा 20% जे काय तर आपल्याला डिस्काउंट देण्यात येईल। यासाठी कोड जो आहे तर तो सेम यूज करायचा आहे, गणपती हा। ओके, तर मग यामध्ये पेपर फर्स्ट मधले सब्जेक्ट कोणकोणते आहेत की जे आम्हाला या ठिकाणी इथं शिकवण्यात येतील? तर यामध्ये गणित आणि भूमिती हे घेण्यात येतील। त्याचबरोबर मराठी हा विषय सुद्धा या ठिकाणी असेल। इंग्लिश, मानसशास्त्र व परिसर अभ्यास हे यामध्ये इथे असणार आहेत। यामध्ये डेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, जे की मागे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगण्यात आलेली त्या सगळं यामध्ये जे काय आहेत तर तुम्हाला अवेलेबल होतील। यामध्ये मागील जे काही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आहे हे सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे। त्याचबरोबर पेपर
सेकंडमध्ये 2 पेपर येतात मित्रांनो, त्यामध्ये की एक येतो गणित व विज्ञानचा आणि दुसरा जो काही पेपर येतो तो येतो सामाजिक शास्त्राचा। तर हे दोन्ही पेपर तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे। तर या पेपरमध्ये काय काय होईल का फक्त गणित आणि विज्ञान हेच विषय होतील तर नाही, यामध्ये गणित आणि विज्ञान या सोबत सोबत तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे सुद्धा त्यामध्ये असेल, त्याचबरोबर इंग्लिश आहे व मराठी आहेत, हे विषय त्यामध्ये ऍड असतील त्या बॅचमध्ये। तर त्यानंतर जो काही सामाजिक शास्त्राचा पेपर आहे त्यामध्ये सुद्धा सेम स्ट्रक्चर जे काही तर तुम्हाला अवेलेबल असेल की यामध्ये सामाजिक शास्त्र, यामध्ये जो कोणता तुमचा भूगोल असेल, इतिहास असेल, तर यानुसार जो कोणता सब्जेक्ट असेल तर त्याचे लेक्चर्स तुम्हाला तिथे अवेलेबल असतील। त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे सुद्धा असेल, त्याचबरोबर इंग्लिश आणि मराठी हे सुद्धा जे काही आहेत तर तुम्हाला तिथे अवेलेबल राहील। त्यानंतर यामध्ये मिशन टेट ही जी काही बॅच आहे तर ही बॅच सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे की ज्या लोकांना TAIT ची बॅच लावायची असेल तर ही बॅच सुद्धा आपल्याला इथे देण्यात आलेली आहे। या बॅच वरती 15% डिस्काउंट सध्याच्याला सुद्धा सुरू आहे। ओके, तर तो कोड तुम्ही टीचर्स हा तिथे कोड यूज करू शकता। आणि यामध्ये ज्या काही फॅकल्टी आहेत तर नांदेव वराडे सर गणित आणि बुद्धिमत्ता आहे, मराठीसाठी मी आहे गणेश सावंत, त्यानंतर इंग्लिश लँग्वेजसाठी विनोद पोयेकर सर आहेत व डॉक्टर किरण अहिरराव सर मानसशास्त्रासाठी व ज्ञानेश्वर राठोड सर जे काही आहेत तर GS आणि करंट अफेअर्ससाठी त्या ठिकाणी असणार आहे। सेम फीचर जे काही आहेत किंवा वैशिष्ट्य जे काही तर या बॅचेसमध्ये सुद्धा तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत। त्यानंतर बॅच जी काही आहे तर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर आम्ही बॅच कशा पद्धतीने जॉईन केली पाहिजे तर यामध्ये तुम्हाला हे 2 नंबर्स आहेत, या 2 नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। त्याचबरोबर तुम्ही मास्टर टीचर हे जे काही ॲप आहे तर हे ॲप सुद्धा इथं डाउनलोड करू शकता। आता ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर आम्हाला कशा पद्धतीने पुढची जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा आम्हाला कशी बॅच परचेस करायची तर या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती जी काय आहे तर इथून पुढे आता मी देतो। आता यामध्ये बघा की अशा पद्धतीने तुम्हाला ॲप जे काही आहेत तर इथं ओपन होईल। ओके, ॲप ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन्स येतील, इथं TET येईल, TAIT येईल किंवा सरळ सेवा येईल। मग हे जर तुम्हाला ऑप्शन जर या ठिकाणी जर आलेले असतील, हे अशा टाईपचं कॅटेगरी जे काही तर तुम्हाला सिलेक्ट करायची, म्हणजे तुम्हाला TAIT साठी जर लावायचं असेल तर ती सिलेक्ट करा, त्यानंतर TAT साठी जॉईन करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथं टिक करू शकता किंवा सरळ सेवेसाठी तर तुम्हाला या कॅटेगरीपैकी एक कॅटेगरी जी काय आहे तर ती सिलेक्ट करायची। ती सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याखाली तुम्हाला हे अशा टाईपचं फीचर जे काय आहे तर ते दिसतील। मग त्यामध्ये बॅचेस वगैरे जे काही तर ते दिसायला लागतील, इथं कोर्स आहेत, त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहेत, बुक्स जे काही असतील तर ते अवेलेबल त्या ठिकाणी जे काही असेल ते। ओके, ज्या काही फ्री PDF वगैरे आहेत तर ते या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आले। आता तुम्ही कोर्सेस वरती क्लिक करायचे, तिथे गेल्याच्या नंतर कोर्सेस वरती क्लिक केल्यावर तुम्हाला जे काही कोर्सेस आहेत तर ते त्या ठिकाणी तिथे दिसतील। हे अशा पद्धतीने कोर्सेस जे काही तर ते दिसतील, त्यामध्ये की TET पेपर फर्स्ट दिसेल, त्यानंतर स्पेशल बुद्धिमत्ता बॅच जी काय तर ती दिसेल, त्यानंतर पेपर TET पेपर सेकंड जो काय सामाजिक शास्त्र तो दिसेल, त्याचबरोबर तुम्हाला TET पेपर जो काय आहे गणित आणि विज्ञान तो सुद्धा त्या ठिकाणी असेल। एकत्रित जर घ्यायचं जर असेल तर तुम्ही एकत्रित सुद्धा जे काही तर पेपर त्या ठिकाणी तिथे घेऊ शकता, म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडची ही एकत्रित बॅच जर परचेस करायची असेल तर एकत्रित सुद्धा बॅच जे काय तर तुम्ही तिथं परचेस करता येणार आहे। बरं, आम्हाला सेपरेट बॅच परचेस करायची सब्जेक्ट वाईज तर तुम्ही सब्जेक्ट वाईज सुद्धा बॅच या ठिकाणी इथे घेऊ शकता। तुम्हाला सेपरेट बॅच घ्यायची फक्त सामाजिक शास्त्राची तर तुम्ही सेपरेट बॅच घेऊ शकता, विज्ञानची सेपरेट बॅच घ्यायची तर विज्ञानची, तुम्हाला गणित आणि भूमितीची बॅच घ्यायची तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, स्पेशल इंग्लिश, स्पेशल मराठी किंवा स्पेशल मानसशास्त्र तर अशा सुद्धा बॅचेस जे काही तर आपल्या ॲप वरती सगळ्या बॅचेस या ठिकाणी इथे अवेलेबल आहेत। त्या व्यतिरिक्त तुम्हाला यानंतर अशा पद्धतीने जे काही आहेत तर हे ऑप्शन्स दिसतील, याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स, आता जे लेक्चर्स असणार आहेत ते लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी सुरू जे लेक्चर्स असेल तर ते दिसेल, आणि जे लेक्चर सुरू आहे त्या ठिकाणी इथं व्ह्यू नावाचा असं ऑप्शन येईल, ते व्ह्यू नावाचं ऑप्शन आल्याच्या नंतर तिथे क्लिक केल्यावर ते लेक्चर तुम्ही डायरेक्टली बघू शकता, म्हणजे जे लेक्चर सुरू असेल तर व्ह्यू वरती क्लिक केल्यावर ते लगेचच दिसेल। बाकीचे जे काही लेक्चर्स अपकमिंग असतील तर त्यांचा टाइम टेबल जो काही आहे, डेट आणि वेळ हे तुम्हाला त्या ठिकाणी तिथं दिसेल। त्याचबरोबर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स जर बघायचे जर असतील तर तुम्ही रेकॉर्डेड मध्ये जाऊन बघू शकता। हे रेकॉर्डेड मध्ये अशा फोल्डर टाइप मध्ये जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल असतील। तुम्हाला
ज्या विषयाचं लेक्चर बघायचं आहे तर त्या विषयाचे लेक्चर्स वगैरे जे काही तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। त्याचबरोबर तुम्हाला टेलिग्राम चॅनल सुद्धा तिथे देण्यात आलेले आहे, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जेवढे काही तुम्हाला आवश्यक लागणारे टेलिग्राम चॅनल्स असतील किंवा व्हॉट्सअपचे जे काही ग्रुप आहेत तर ते तुम्हाला तिथे दिसतील आणि हे दिसल्याच्या नंतर तुम्ही त्यावरती क्लिक करून डायरेक्टली जे काही त्या लिंकवरून जॉईन त्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर आम्हाला काही डाऊट जर असतील की दोन्हीही आम्हाला टीईटीची पण बॅच परचेस करायची आहे आणि TAIT पण बॅच परचेस करायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण डिस्काउंट दिलेले। ऑलरेडी ज्यांनी TAIT बॅच घेतलेली असेल त्यांना TAT परत बॅच जर घ्यायची जर असेल तर तुम्हाला एक बॅच कोणतीही जर परचेस केलेली असेल तर दुसऱ्या बॅचवरती 25% डिस्काउंट जे काही आहे तर देण्यात आलेलं आहे। ओके, अधिक माहितीसाठी तुम्हाला जे काही नंबर्स देण्यात आलेले आहेत कॉन्टॅक्ट नंबर, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती जे काय आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती जी काय आहे तर घेऊ शकता। बॅच संदर्भात कुठल्याही पद्धतीचा काही डाऊट असेल तर या नंबरवरती विचारू शकता। आपण सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद।